राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात दाखल होतीये। नंदुरबारपासून महाराष्ट्रातल्या भारत जोडो यात्रेला सुरुवात होतीये। त्यामुळे काँग्रेसचे दिग्गज नेते नंदुरबारमध्ये दाखल होतात। 17 मार्चला भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्कवर होतोय आणि याचवेळी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं जाणार आहे। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 13 मार्चला मालेगावमध्ये दाखल होतीये। सौदाणे गावामध्ये एका शेतकऱ्याच्या शेतात राहुल गांधी मुक्काम करणार आहेत आणि त्यांच्या मुक्कामाची जय्यत तयारी सुरू आहे। या ठिकाणी भव्य तंबू उभारला जातोय। राहुल गांधींसोबत असलेल्या 300 लोकांच्या मुक्काम भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज दक्षिण मध्य मुंबईमध्ये दौरा आहे। या दौऱ्यामध्ये ते दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। विभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी यांच्याकडून राज ठाकरे आढावा घेणार आहेत। लातूरच्या रेलवे कोच फैक्ट्री अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस फॅक्टरीचा शुभारंभ आज मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार आहे आणि त्यावरून काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांनी भाजपवर टीका केली आहे। 2017 पासून याचं 4 वेळेस भूमिपूजन केल्याचा आरोप त्यांनी केला। तसंच रेल्वे कोच फॅक्टरी रशियन कंपनीला विकली गेल्याचा दावा त्यांनी केला आहे। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली आणि या बैठकीत अनेक उमेदवारांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झालं। त्यानुसार आज किंवा उद्या भाजप दुसरी यादी जाहीर करण्याची शक्यता आहे। 3 तास चाललेल्या या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील काही जागांवर शिक्कामोर्तब करण्यात आलंय। भाजप शिवसेनेला लोकसभेच्या सर्वाधिक जागा सोडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एकनाथ शिंदेंना लोकसभेच्या 12 जागा देण्याची भाजपची तयारी असल्याचं सूत्रांनी म्हटलंय। शिवसेनेचे 2 गट झाल्यानंतर एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत आता 18 पैकी 13 खासदार आहेत। तेव्हा विद्यमान सर्व जागा देण्यासाठी भाजप अनुकूल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्य मंत्रिमंडळात लोकसभा जागा वाटपावर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं। जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल, धीर धरा असं सांगण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतंय। बाहेर कोणीही जागा वाटपावर चर्चा करू नये। फोनवर बोलताना समाज माध्यमांवर तारतम्य बाळगायच्या सूचना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना दिल्याचं समजतंय। रायगडच्या जागेवर भाजप दावा करण्याची शक्यता आहे। एकीकडे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार सुनील तटकरे निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहेत, तर दुसरीकडे तटकरेंबद्दल मतदारसंघात नाराजी असल्याचा भाजपचा अंदाज असल्याची सूत्रांची माहिती आहे। सुनील तटकरेंऐवजी भाजपचे धैर्यशील पाटील यांना उमेदवारी द्यावी असं भाजपचा सर्व्हे सांगतो।